गोपिकांनी विविध प्रकारची दलित दिल्यानंतर भगवंतांनी त्यांना अनुमती दिली आणि रास क्रीडा चालू झाली. वा, गोपिका त्या रास क्रीडेमध्ये त्या लाल काय रासलीलेमध्ये न्हावून निघाल्या. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिकेच्या राजा तुरे जा तुझ्या घरी. नाच गोर चित्त चोर रंग टाकतो, रंग टाकूनी कुशाल पळून या जातो, रंग टाकूनी कुशाल पळून जातो. रंगल्या महाराज गोपिका. हो, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, ओ श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. बिना रंगाए रंग नहीं जाऊं मैं, बीताई जाए सारे उमरिया, श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. ऐसा रंग दे कि रंग नहीं छूटे, धोबी धोवे चाहे सारी उमरिया, रंग दे चुनरिया. रंगामध्ये नाल्या नाल्या रंगल्या महाराज. रासक्रीडा चालू आहे, पण देवानं एक लीला केली. कारण महाराज एक एक गवळण, एक एक काय महाराज, एक एक गोपाल हाती धरुणी नाचती रास मंडळ. प्रत्येक गोपिकाजवळ तिच्या तिच्या भाग्याने देव नटला. पण देवाने एक लीला केली. जिच्याजवळ देव आहे, भगवान आहे, दुसरीच्या जवळ दिसत नव्हता. प्रत्येकीची हेच हाल झाले. स्वतःचा जवळचा देव दिसे, पण दुसऱ्या जवळचा दिसत नव्हता म्हणून अभिमान झाला. देवानं मार, देव नाटक आहे ना. चतुरा तुशी रोवणे गुण लावण्याची काणी, हा मुकुट सकला म्हणे धन्य तूची विठोबा. चतुरात शिरू म्हणे. काय झालं, त्या गोपिकांना अभिमान झाला. फक्त कृष्ण माझ्यासोबत आहे, दुसरीच्या सोबत नाही. लक्षात ठेवा, जिथं अभिमान आहे तिथं देव थांबत नाही. देव अंतरला राधेला घेऊन निघाला. सुंदर मोह असं वातावरण आहे. चंद्राचा प्रकाश पसरलेला आहे. यमुनेचं पाणी झुळझुळ 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 वाहत आहे. आणि मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे दरवत आहे. विविध फुलाचा सुगंध येत आहे. काय, आणि मंद मंद शांत आणि थंडगार असा वारा वाहत आहे. काय मनमोहक वातावरण आहे पौर्णिमेचं. काय, अशा या वातावरणामध्ये भगवंत आणि राधा चालून राहिले. पण झालं काय, राधा म्हणते देवा मी थकली, म्हणे बस खाली. म्हणे तसं नाही. सुमनाच्या सेजेवरी राधाने तो मुरारी, कृष्ण डोलत डोलत आले राधे मंदिरात. भगवंतानी फुलं आणले, खाली हातरले, राधा त्या फुलाच्या बिछाण्यावर बसली. आता हा संसर्गजन्य रोग राधेने झाला. ती म्हणे देव एकटाच माया संग आला. अभिमान झाला. देव म्हणत चालणं उशीर झाला. म्हणे मी येतो पण मला खांद्यावर घ्या. देव म्हणे बापा इले रोग झाला संसर्गजन्य. देव म्हणे तू ठेंगणे बापू यास, मी उच्ची रामकाठी खांद्यावर बसायचं असेल तर एखाद्या दगडा बस. काय तीन दगड पाहिला तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगी अंतरला देव. इतर गोपिकांना कमसे कम एकमेकाची साथ तरी होती, पण राधेला कोणाची साथ नाही. उच्च पदावर गेल्यानंतर एकाकी जीवन जगणे म्हणजे मरणापेक्षा अवस्था वाईट आहे. पडली निपची. सर्व गोपिका शोधत शोधत राधेजवळ आल्या. राधा बेशुद्ध आहे. मग त्यांनी हवा घालणं चालू केली. कोणी यमुनेचं पाणी आणून तोंडावर शिपडलं, तिची मूर्छा गेली. हवा घालताना ती काय म्हणते, नका घालू हो तू बारा, चंद्र तपे गगनात, सखे
आली रात, पुष्पहार सुकला, चंदन विटला, तांबूल पिके वदनात. विरहामध्ये कडू निंबाचा पाला गोड लागते, आणि गोड गुळ तो कडू लागते, कारण विरह आहे. या ठिकाणी 3 प्रकारच्या गोपिका आहेत. किती प्रकारच्या? एक विराणी, दुसरी विहरिणी आणि तिसरी विरहिणी. विराणी म्हणजे काही झालं तरी देवाला काही न मागणे, विराणी. जनाबाईने कीर्तनातून देवाला हाकलून दिलं. जनाबाईला देव म्हणे हाकलून दिलं ना, काऊन म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, चालली गाठून. देव गेला, येत नाही म्हणे डबल. पण सकाळी जनाबाईनं चालू केलं काय, सुंदर माझे जाते गा बेरादे बहुत गोव्या गाऊ कौतुके तू येण्याला विठ्ठला. देव आला ना महाराज, आला. देव भुलला भुलला भावासी, सांडोनिया वैकुंठासी. देव भुलला भुलला भावासी. देवाला दुरू लागला काय. आणि जनाबाई म्हणते म्हण अभंग, म्हणते मला येत नाही, तू म्हण, मी तुझ्या माग म्हणतो. तिनं अभंग चालू केलं. आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात. वा वा. काळीसी नलासी देवा काळे भागलासी, एक वेळ येईल देवा तुझ्या पंढरीसी. आकाशीचा चंद्र माझ्या शोभे अंगणात, पंढरीचा विठ्ठल दळितो जनीच्या घरात. तो म्हणून लागला. आणि तिनं मग म्हटलं, पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. यानं म्हणावं काय, हा बोलला ना. हा म्हणजे पांडुरंग माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. रुक्मिणीनं तोंडावर दाबलं, होय काय म्हणून आले. म्हणजे जेनी म्हणते, मग जेनीचे माय बाप आपण, तुमची माय आहे का मी तुमची हे हो ना. काकडा चालू झाला, घंटा वाजली. जनाबाई म्हणते देवा जाणं ते बळवे मा नावानं तसेच बोंबलतात, जाय. देव गेला पण गोधडी घेऊन गेला. काय, जनाबाईची गोधडी घेऊन गेला आणि मुकुट ठेवून दिला. आणि मग काय बाता बळवे म्हणत गोधडी आली कशी, मुकुट काय झाला, कुठे चोरी गेला. हा तर बळवे म्हणत हे सगळं काम जेनीचं आहे. जेनीच्या घरी आले, मुकुट सापडला आणि जनाबाईला फासावरच द्यायचं ठरवलं. शेवटची इच्छा विचारली. जनाबाई म्हणते ज्याच्यामुळे सुंदर योगाला त्या काय तोंड्याला भेटू द्या मला. जनाबाई मंदिरात गेली, देव खाली पाहते. देवाला धरून घाम फुटला, देव वर पाहत नाही. तेव्हा जनाबाई म्हणते अय काय तोंड्या, आता काय खाली पाय तर वर पाय. मला सांग रे, तुझ्या माई गोधडी चोरली की मी तुझ्या मुकुट रे. कोणाचं काय चोरलं. जनाबाईनं मुकुट चोरला की देवानं गोधडी चोरली. चोरी म्हणजे काय बापू, एखाद्याची वस्तू न विचारता उचलून आणलेलं लपून ठेवणे. एका साहेबाची 75वी झाली, काय म्हणतात त्याला, सुवर्ण महोत्सव. मग त्यानं सगळे ऑफिसातला स्टॉप बोलावला, पण 3 खोल्यातलं सामान सगळं एका खोलीत ठेवलं आणि कुलूप लावलं. टेबल, घड्याळ आणि मोठमोठे फोटो, पेपरवेट आणि ते बापा 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 आलमाऱ्या. ते म्हणे हे सगळं फोटो काढून केले म्हणे हे 3 खोल्या. म्हणे केल्या, तुला काय करायला लागते म्हणे, तुमच्या ऑफिसातले लोक चोर आहेत काय. मग ते चोर नाही, ते हे सामान पाहिलं तर मला चोर समजतील, कारण हे सामान सगळं काटलं होतं, ऑफिसातलं होतं. जनाबाई शिव्या देते, अरे इट्या टाक पिट्या मुरमाईच्या कारट्या, तुई माय रणकी झाली, घर भावाचं निघाली. देव बोलत नाही. तुला काय वाटते मी तुला शरण जाण्याकरता आले की देवा मध्ये वाचव. नाही, चालली रे, चालली मी फासावर. जनाबाई फासापाशी गेली आणि फासाचं पाणी झालं.
जनाबाईने निर्दोष म्हणून सोडलं. पण जनाबाई आता पस्तावली. एका नश्वर देहासाठी परब्रह्म परमात्म्याला शिव्या दिल्या. 15 दिवस झाले खात नाही पेत अशीच पडेल. आकाशाकडे बाधे जनी आली नाही म्हणून पांडुरंग परमात्मा नामदेवाला विचारतात, नाम्या जनी नाही दिसत रे. म्हणजे जनीचं काही खरं नाही, ते मर्याले टेकले, खात नाही पेत नाही, आकाशाकडे पाहते, डोळ्यातून अश्रू आणते. देव गेले ना महाराज, गेले. देवाने पाणी गरम केलं. काय जनाबाईला उचललं, न्हाणीवर नेलं, तिची वेणी सोडली, नाव घातलं महाराज तुळशीच्या बनी जनी उकलते वेणी. माझिया जनीला नाही कोणी म्हणून देव झाले पाणी. जनी सांगे सर्व लोका नाव गाले मला सका नाव गाले मला सका नाव गाले माझा सका नाव घाले माझा सका. जनाबाईच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. देवा तुला शिवे दिली, शिवा दिल्या नाही नाही ते बोललो. देवा मला माफ कर. जगामध्ये भगवंताने दोघांची वेणी बरी केली. एक जनाबाई आणि दुसरा राधिकेशी म्हणे तुझी करीन वेणी बने. काय भाग्य आहे. याला विराणी म्हणतात. आणि विहरिणी म्हणजे तुका म्हणे आता आम्ही नवजोदवळीता देवाची संगती घडली आणि देवानं लोटून जरी लावलं तरी त्या गोपिका ते भक्त त्याला म्हणतात हाजीने आता माझा न फिरे माघारी बैसली शेजारी गोविंदाच्या 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 घरडी गे झाले पट्टराणी बळे. याला विहरिणी म्हणतात. पण गोपिका विरहामध्ये न्हावून निघाल्या होत्या आणि सगळ्या उभ्या राहिल्या आणि त्या यादवाला त्या कृष्णाला नमस्कार केला, आलोनी केली. कानया रे कानया रे कानया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी एका वेळा कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. सर्वांनी नमस्कार केला. त्यांचा अभिमान गळून पडला होता, नम्र झाल्या होत्या. नम्र झाला होता त्याने कोंडिल्यानंतर किंवा अभिमान केला. तुला म्हणे देव झाला, पुन्हा देव प्रगट झाले आणि त्या ठिकाणी रासक्रीडा झाली. ती रासक्रीडा ब्रह्मदिवसाच्या 6 महिन्याची रात्र होती. आता ब्रह्मदिवसाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र होऊन जातात, रात्री 14 इंद्र होतात. आता ते रात्र किती मोठी असेल. तो परमानंद गोपिकांना भेटला, कारण त्या गोपीपती गोपी सर्वांगाने त्यांनी भगवंताची भक्ती केली. गोवा